नमस्कार मित्रांनो, मी आहे जयश्री आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल हिस्टोरियावर. याआधी आपण पर्यावरण शिक्षणाचे कन्सेप्ट मीनिंग बघितलेली आहे आणि आज आपण पर्यावरण शिक्षणाचे ध्येय बघणार आहोत, म्हणजे गोल्स ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. पर्यावरण शिक्षण हा UGCने आता इम्पॉर्टंट केलेला आहे. 1996 पासून UGCने प्रत्येक पदवी शिक्षण असो किंवा तुमची PG असो, UG लेवल किंवा कुठल्याही लेवलवरती पर्यावरण शिक्षा ही आवश्यक केलेली आहे. तर आपण पर्यावरण शिक्षण का करत आहोत हे जाणून घेण्यासाठी पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमात का समाविष्ट करत आहे, त्याचे काही ध्येय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्स ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन बघणार आहोत. सर्वात आधी एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे गोल्स बघण्याआधी किंवा त्याचे ध्येय म्हणजेच काय, त्यांनी ध्येय का ठेवण्यात आलेली आहेत हे बघण्याआधी आपल्याला एन्व्हायरमेंट एज्युकेशन म्हणजे काय, व्हॉट इज एन्व्हायरमेंट एज्युकेशन हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला हेच माहीत नसेल की पर्यावरण शिक्षण म्हणजे काय आणि पर्यावरण शिक्षणाची आवश्यकता का पडलेली आहे, तर आपण त्याचे ध्येय कितीही माहिती करून घेतली तरी ते लक्षात राहणार नाही. आपल्याला सर्वात आधी माहीत असायला पाहिजे की पर्यावरण शिक्षण म्हणजे काय. आणि पर्यावरण आपण बोलताना बोलून जातो की पर्यावरण म्हणजे काय, तर माणसाचा सभोवताली परिसर. तसेच उर्वर त्याने देखील म्हटलं आहे की अनुवंशाशिवाय ज्या ज्या गोष्टीचा मानवाच्या विकासावर परिणाम होत असतो, त्याच्या वाढ आणि विकासावर ज्याचा परिणाम होत असतो, तर त्या गोष्टींचा समवाय म्हणजे काय आहे, तर पर्यावरण आहे. ही मानसशास्त्रज्ञ वुडवर्ड यांनी केलेली व्याख्या आहे. तशीच युनेस्कोच्या वर्किंग कमिटीने 1970ला काही व्याख्या केलेली आहे. तर ती डेफिनेशन काय तुम्हाला बघून घ्या. Environmental education is the process of recognizing values, calibrating concepts in order to develop skill, attitude necessary to understand and appreciate the interrelation among his culture and his biophysical surrounding. It's also entail practice, decision making, and self-formulation of a behavior about problems and issues concerning environment quality. ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर युनेस्कोच्या कमिटीने केलेली आहे. युनेस्कोच्या कमिटीने ही व्याख्या करताना त्यांनी काय सांगितलं, तर ही जी पर्यावरण शिक्षण म्हणजे काय आहे आणि पर्यावरण शिक्षण का बरं ठेवण्यात आले याकरता युनेस्कोने जी व्याख्या केली तिला आपण आधी मराठीत पण जाणून घेऊया. कारण की ही जी व्याख्या केली आहे त्यांनी इंग्लिशमध्ये केली आणि ती आपल्याला त्या मागचा काय उद्देश आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर युनेस्कोच्या मते काय म्हणत आहे की मानव व त्याची संस्कृती, त्याचे जैव भौतिक परिसर यामध्ये एक सहसंबंध आहे. तो जाणून घेऊन त्याला अनुकूल कौशल्ये अभिवृत्ती विकसित करणे यासाठी मूल्य ओळखतो आणि त्याची संकल्प जाणण्याची प्रक्रिया म्हणजेच काय आहे, तर पर्यावरण शिक्षण आहे. पर्यावरणाच्या दर्जासंबंधी ज्या बाबी, ज्या समस्या आहेत त्या संबंधी निर्णय घेणे, त्या स्वतः ठरवून वर्तन करणे या बाबतीत भाग पाडण्याची प्रक्रिया ही या पर्यावरण शिक्षणामध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे. असं युनेस्कोचे म्हणणं आहे की तुम्हाला पर्यावरणाविषयी स्वतः निर्णय घ्यायचे आहेत आणि ते त्यानुसार वर्तन करायचे आहेत आणि त्या बाबतीत तुम्हाला वर्तन करण्याबाबतीत स्वतःहून तसे वर्तन करून घेण्याची ही गोष्ट यामध्ये अपेक्षित आहे. तर ही व्याख्या कोणाची आहे, ते एन्व्हायरमेंट एज्युकेशन विषयी युनेस्को वर्किंग कमिटीने केलेली ही व्याख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की पर्यावरण शिक्षणाची सुरुवात का झाली आणि कधीपासून झालेली आहे. तर पर्यावरण शिक्षणाची सुरुवात बघताना आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागणार. ठीक आहे. तर पर्यावरणाची जेव्हा ध्येय ठरवण्यात आलेले, तर ते ध्येय कसे काय ठरवण्यात आले, त्यांची सुरुवात कधीपासून झाली, तर त्यांची सुरुवात बघण्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की 1972 मध्ये ते 1072 झालेलं आहे. 1972 मध्ये स्टॉकहोम युनायटेड नेशन कॉन्फरन्स त्यामध्ये झाली, त्यात ह्युमन इन्व्हायरमेंट हे अधिवेशन झाले होतं. युनायटेड नेशनची कॉन्फरन्स होती स्टॉकहोममध्ये, स्वीडनला स्टॉकहोममध्ये युनायटेड नेशनची. त्यामध्ये ह्युमन इन्व्हायरमेंट ही कॉन्फरन्स झाली होती. तर त्यात ही ध्येय ठरवण्यात आलेली होती की कोणते कोणते ध्येय ठेवायचे, कोणते उद्दिष्ट जे आहेत ते ठेवायचे, का अभ्यास करायचे या बाबतीत. नंतर 1975ला बेलग्रेडला पर्यावरण शिक्षण आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सुद्धा भरवण्यात आली होती. इंटरनॅशनल वर्कशॉप जो आहे बेलग्रेडला भरवण्यात आलेलं होतं. तर कॉन्फरन्स जी होती स्टॉकहोम, स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये युनायटेड नेशन कॉन्फरन्स भरवण्यात होती, ती आणि ह्युमन इन्व्हायरमेंटवर होती, मानवी पर्यावरणावर ती कॉन्फरन्स होती. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे की 1977 मध्ये युनायटेड नेशन ऑफ इन्व्हायरमेंट प्रोग्राम जे आहे त्यांनी व युनेस्को यांच्या पर्यावरण शिक्षणात संयुक्त अधिवेशन झाले. हे अधिवेशन तिबिलिसी, कॅपिटल ऑफ जर्सी येथे झाले. त्यात पर्यावरणाची मल्टी डायमेन्शनल गोष्ट ठरवण्यात आलेली होती, जी आपण बघणार आहोत की
हे जे ध्येय आहे ते कुठे ठरवण्यात आलेली आहे तर तिबलिसीमध्ये. ते काय आहे तर कॅपिटल ऑफ जर्सी आहे. ठीक आहे. त्यामध्ये पर्यावरणाचे जे आपण ध्येय बघणार आहात ते मल्टी डायमेन्शनल ध्येय गोल्स म्हणतात त्यांना, ते ठरवण्यात आलेली आहे. तर ती कोणती आहे तर पहिला आहे टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणाची जी गुणवत्ता आहे तिला सुधारायची आहे. ठीक आहे. आपण बघतो की पर्यावरणाचे आज खूप सारे जंगलतोड आहे, प्रदूषण आहे, धूप प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे. ह्या ज्या प्रदूषण आहे त्यापासून पृथ्वीचा ऱ्हास होत आहे. एवढंच नाही, प्रदूषणावर इतरही गोष्टी ज्या आहेत जसे जंगलतोड आहे किंवा लोकसंख्या वाढ आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पर्यावरणाला हानिकारक, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ओझोनचा थर कमी होत चालला आहे. तर या सगळ्या गोष्टीत काय करायचं आहे, इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाची जी क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याची, त्याची गुणवत्ताही इम्प्रूव्ह करायची आहे. नंतरचा ध्येय काय ठरवलं आहे, टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द पीपल आणि इन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स अँड कन्व्हर्सेशन. म्हणजे लोकांची संभाषण साधून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करायची आहे. ते पर्यावरणीय समस्याविषयी लोकांना जागरूक करायचे आहे. पहिलं काय करायचं आहे तर पर्यावरणाची गुणवत्ता तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे. दुसरा ध्येय काय आहे तर लोकांमध्ये त्याची जाणीव जागृती निर्माण करणे आहे. आणि तिसरा काय, टू create an atmosphere to get people participating and decision making to develop capabilities of development program. म्हणजे लोकांमध्ये असा तो वातावरण निर्माण करायचे आहे की ते स्वतः निर्णय घेतील आणि पर्यावरणासाठी, आपल्यासाठी, आपल्या पर्यावरणासाठी काय चांगलं आहे हे ते समजून घेतील आणि त्यानुसार वर्तन करतील. हे जाणून घेण्याची क्षमता जी आहे त्यांच्यामध्ये निर्माण करायची आहे. पहिलं काय करणं आहे की पर्यावरणामध्ये बघा एकदम स्टेप वाईज आहे ते, की पहिले तर पर्यावरणाचा गुणवत्ता सुधारायची आहे, नंतर लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे आणि लोकांमध्ये असा वातावरण निर्माण करायचे आहे की लोक स्वतः निर्णय घेतील, त्यांच्या क्षमता ओळखतील आणि पर्यावरणाविषयी काय योग्य आहे त्याचा निर्णय घेऊन तसे वर्तन करतील. हे इंटरनॅशनल जी झालेली आहे 1977ला जर्सीची राजधानी तिबिलिसीमध्ये, त्यात झालेले हे गोल्स आहेत, त्यांनी ठरलेले गोल्स आहेत. म्हणजे त्या अधिवेशनामध्ये गोल्स ठरवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. नंतर आपण बघतो की आपल्या UGCने जेव्हा पर्यावरण शिक्षण आवश्यक केलेलं आहे, तर पर्यावरण शिक्षण आवश्यक केलं त्यानंतर आपल्या UGCने काय ध्येय ठरवले किंवा काय ध्येय जे तुम्हाला लिहायची आहेत किंवा ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर ही आहेत की पर्यावरणाचे काही ध्येय. म्हणजे बघा, पहिला तर आहे पर्यावरणाचे घटक व त्यासंबंधी समस्या जाणून घेण्यात मदत करणे. आता आपल्याला पर्यावरणाचे घटक व त्यासंबंधी समस्या जाणून घेण्यात मदत करणे हा जर आपला पहिला ध्येय आहे, तर पर्यावरणाचे घटक म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्याला पर्यावरणाचे घटकच माहीत नसतील तर हे ध्येय आपल्याला समजणार नाही. तर पहिलाच महत्त्वाचा येतो इथे की पर्यावरणाचे घटक म्हणजे काय आहेत. तर पर्यावरणाचे घटकमध्ये काय काय येतं तर बघा, मृदा आहे, पाणी आहे, पारिस्थितिकी तंत्र आहे, प्रकाश आहे, प्लांट्स आहेत, तापमान, ढग, वायुमंडल, जीवजंतू, मृतजीवी, हे परजीवी प्राणी, साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर आपण माणसे सुद्धा आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी, जैविक अजैविक गोष्टी ज्या आहेत त्या कंपोनंट्स ऑफ इन्व्हायरमेंटमध्ये येत असतात. त्यामध्ये बायोटिक, अबायोटिक आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, पॅरासाइटच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, होलोजिक्स, साऱ्या ज्या गोष्टी आहेत, प्लांट्स आहेत, सन आहे, मून आहे, साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पर्यावरणामध्ये येत असतात. ठीक आहे. सॉइल, वॉटर, साऱ्या. नंतर पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे. सर्वात आधी तर पर्यावरणाचे घटक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात. पर्यावरणात जे जे घटक आहेत म्हणजे मृदेसंबंधी कोणत्या समस्या आहेत, पाण्यासंबंधी कोणत्या समस्या आहेत, ह्या समस्या जाणून घ्यायच्या. जसं आता पाण्यासंबंधी समस्या म्हटलं तर जलप्रदूषण आहे. पाण्यामध्ये कितीतरी प्रकारचे लोक कारखान्यातील सांडपाणी टाकत असतात, घरातले सांडपाणी असतो, इवन मृतदेह आढळतात, खूप प्रकारचा कचरा आढळतो. तर ह्या सगळ्या जे समस्याचे घटक आहे, पर्यावरणाचा घटक पाणी, त्याची समस्या काय आहे की तो जल प्रदूषित होत आहे, तरी तुम्हाला जाणून घेण्यासाठी मदत करायची आहे. नंतर काय म्हणते की पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे आहे. जे विद्यार्थी आहेत त्या पर्यावरणाच्या समस्या जाणून घेतात. तर पर्यावरण कोणत्या कोणत्या समस्या आहेत, जल प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, त्यानंतर लोकसंख्या वाढ, जंगलतोड, ग्लोबल वॉर्मिंग, ह्या साऱ्या ज्या समस्या आहेत त्या पर्यावरणीय समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते, विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, व्यवस्थापन आणि संवर्धन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त करणे.
फक्त विद्यार्थ्यांना सांगायचं नाही आहे की पर्यावरणाचे घटक आणि यांच्या समस्या फक्त सांगायचे नाही आहे, ओरली सांगायचे नाही, तर त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून त्यांना सक्रिय त्यांना ऍक्टिव्ह करायचे आहे, त्यांना पार्टिसिपेट करायचे त्या व्यवस्थापन संरक्षण व्यवस्थापनामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये, कृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायला जास्तीत जास्त प्रोत्साहन करायचं आहे. बिकॉज तुम्ही सांगणार की हे पर्यावरणाचे घटक आहेत, हे समस्या आहेत, ते ओनली थेअरीमध्ये ओरल होईल, पण त्याने त्यांना काही माहिती होणार नाही. तर जोपर्यंत ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार नाही त्या कृती कार्यक्रमात, तोपर्यंत काय आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पार पाडल्या जाणार. कारण की उद्या चालून हे जे विद्यार्थी असतात ते राष्ट्राचे भवितव्य असतात आणि त्यांना आपण जेवढे पार्टिसिपेट करू तेवढेच ते जास्त शिकत असतात. ठीक आहे, म्हणून काय म्हणते की विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण व्यवस्थापन व संवर्धन या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त करणे हा पर्यावरण शिक्षणाचा तिसरा ध्येय आहे. नंतर काय आहे, पर्यावरण सुधारणा कृती कार्यक्रम सर्वसामान्य लोकांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून देणे. आता काय सांगितले मी की जे कृती कार्यक्रम आपण आखणार आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग करायला लावायचं होतं. पण नंतर काय की विद्यार्थ्यांचं किंवा जसे पथनाट्य आहेत, जाणीव-जागृतीचे जे कार्यक्रम करणार आहेत, ते या कृती कार्यक्रमातून म्हणजे विविध पोस्टर्स आहेत, पोस्टर स्पर्धा होत असतात, निबंध लेखन स्पर्धा होत असतात, खूप साऱ्या ज्या स्पर्धा होत असतात, ड्रॉइंग स्पर्धा होत असतात किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे पथनाट्य आहे. पथनाट्याद्वारे विद्यार्थ्या थ्रू किंवा लोकांमध्ये आपण जनसामान्यांमध्ये जातो आणि आपला जो मेसेज असतो आपण त्यांना तो देत असतो. तर पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करायची आहे, जाणीव जागृती वाढवायची आहे, तर पर्यावरण सुधारणा कृती कार्यक्रमात सर्वसामान्य लोकांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून देणे. इथे महत्वाचे काय आहे, सर्वसामान्य लोक. ठीक आहे, आता सर्वसामान्य लोक कोण आहेत, तर तुमच्या गावातील लोक असू शकतात, तुमच्या शहरातील, तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या शेजारचे जे लोक असतील ते सर्वसामान्य लोक आहेत. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये आपण दररोज वावरतो ते लोक म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत. तर त्यांचा सहभाग वाढवायचा आपल्याला कृती कार्यक्रमामध्ये. जे पर्यावरण सुधारण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला जाईल त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढवण्याची त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे. नंतर पर्यावरण समस्या ओळखणे व त्या सोडवणे, त्याबाबत नागरिकात कौशल्य वाढवणे. हे महत्वाचे आहे की पर्यावरण समस्या ओळखायची आहेत आणि त्या सोडवण्यासाठी नागरिकांमध्ये कौशल्य वाढवणे. जसे की आता मी विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. विद्यार्थी ॲज अ मी टीचर सांगत आहे म्हणून ते ऐकतीलही. पण त्यांच्यात म्हणजे ऐकतील, पण आता जे सामान्य जे लोक आहेत, ठीक आहे, विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी सांगितलं ते ऐकतात, पण सामान्य लोकांमध्ये ते कौशल्य वाढवायचे आहेत की जे पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या, कारण की पर्यावरण फक्त शाळेत शिकवण्यापुरता मर्याद नाही आहे की एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या शाळेमध्ये तुम्ही शिकवत आहात तर तो फक्त टीचर आणि स्टुडंट पुरता रिलेटेड नाही आहे. तर तो तुम्हाला सामान्य नागरिकाशी त्याला जोडून बघायचा आहे. कारण की विद्यार्थी जे आहेत भावी राष्ट्राचे भवितव्य असतात, भविष्य असतात, ते राष्ट्राची जी धूर आहे ते येणाऱ्या विद्यार्थ्यावरच असते. कारण की शाळेतून जेव्हा विद्यार्थी निघतो तो एक तो समाजात जात असतो आणि समाजाचा एक नागरिक म्हणून तो कार्य करत असतो. ठीक आहे, अशा वेळी पर्यावरण समस्या ओळखणे व त्या सोडवणे याबाबत नागरिकात कौशल्य वाढवणे. ठीक आहे, जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं की एखाद्या ठिकाणी वारंवार पूर येत असेल तर तिथल्या लोकांमध्ये तुम्हाला पथनाट्याद्वारे किंवा विविध कार्यक्रम घेऊन तुम्हाला जाणीव जागृती करून द्यायची आहे की ज्या ठिकाणी वारंवार पूर येत आहे तर पुरापासून कसे संरक्षण केले जाईल, त्यांना कसं पुरापासून वाचवता येतील, कुठल्या कुठल्या उपाययोजना येतील, किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप वारंवार येत असेल तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घर कशा प्रकारची बांधायची आहे, भूकंप आल्यास कुठली कृती करायची आहे, सामानांची जी मांडणी ती कशी करायची आहे, किंवा भूकंप आल्यास मोकळ्या जागी थांबायचं आहे, दाराच्या चौकटी थांबायचे आहे, टेबल खाली थांबायचे आहे, की एखाद्या वस्तू म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत ते होत असेल तुमच्या कौशल्य त्यांना वाढवण्याकरता त्यांना समस्या ओळखून द्यायची की भूकंप असेल, पूर असेल किंवा वारंवार ध्वनी प्रदूषण होत असेल, जल प्रदूषण होत असेल, तर विविध समस्या ज्या आहेत, तर जंगल तोड होत असेल तर त्या ओळखायच्या आहेत आणि त्यापासून जे लॉसेस होतात, बेनिफिट्स जे आहेत याबाबत नागरिकांमध्ये ते समजून घेण्याची जे कौशल्य वाढवणे हा एक सुद्धा ध्येय आहे. नंतर आहे पर्यावरणाचा दर्जा सुधारण्यास मदत करणे. जे आपण सर्वात आधी बघितलं आहे की इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट जे आहे, तर पर्यावरणाचा दर्जा सुधारायचा आहे आपल्याला. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन त्यामध्ये ते अवेअरनेस आहे, नॉलेज आहे, ॲटिट्यूड आहे, स्किल्स, इव्हॅल्युएशन, ॲबिलिटी अँड पार्टिसिपेशन. ठीक आहे, हे काय तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन म्हणजे की जे लोक आहेत
त्या लोकांमध्ये एक एक बघूया आपण. अवेअरनेस मध्ये काय म्हणत आहे की बघा, अवेअरनेस मध्ये काय म्हणताय की लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करायची सर्वात आधी आपल्याला. तर पर्यावरणाविषयी त्यांना जाणीव जागृती निर्माण व्हायला पाहिजे, त्यांना माहिती व्हायला पाहिजे की पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणात कोणते कोणते लॉसेस होत आहेत, पर्यावरणाच्या जसे नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण अतिरेक वापर केला तर त्यामुळे आपल्याला कोणते दुष्परिणाम होणार आहेत यांची माहिती आपल्याला विविध कार्यक्रमाद्वारे लोकांना द्यायची आहे. नॉलेज, आता माहिती देण्यासाठी तुम्हाला स्वतःला माहीत असायला पाहिजे त्या गोष्टी, कारण की आपल्याला ज्या गोष्टी व्यवस्थित माहीत नसतील त्या आपण दुसऱ्यांना व्यवस्थित सांगू शकत नाही. म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचं आहे, त्यांना माहिती द्यायची आहे. एटिट्यूड, ठीक आहे. एटिट्यूड म्हणजे काय म्हणत आहे की तुम्हाला ते सांगण्याची स्किल असायला पाहिजे, गुणधर्म. जे एखादी जी गोष्ट आहे जसे नागरिकांना सांगायचे तर ते सांगायचे एक गुणधर्म तुमच्यात असायला पाहिजे, ॲटिट्यूड असायला पाहिजे. तुम्ही आपले जे मत आहे ते लोकांना पटवून द्यायला पाहिजे. निसर्गाविषयी जाणीव जागृती करून आपण निसर्गाचा कसा रक्षा करू शकतो, नैसर्गिक साधन संपत्ती कसे वाचवू शकतो, सूर्याच्या पासून ऊर्जा निर्माण करून कसे आपण त्याचा जास्तीत जास्त यूज करू शकतो, हायड्रो पॉवर प्लांटचा सौर ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे याची माहिती देऊ शकतो. ती स्किल असायला पाहिजे. तर लोकांमध्ये आता मी सांगितले की लोकांना समस्या जाणून घ्यायची आहेत आणि ते सोडवण्याची त्यांच्यात स्किल डेव्हलप करायचे आहेत, ठीक आहे. तर स्किल डेव्हलप करता यायला पाहिजे कशाविषयी, तर पर्यावरणाचे रक्षण कसा करता येईल किंवा पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो व्यवस्थित, आणखी आपण कशा प्रकारे आपल्या पर्यावरणाच्या दर्जा सुधारू शकतो या बाबतीत समजून घेण्याची, सहभाग होण्याचे स्किल जे आहेत ते विद्यार्थ्या थ्रू लोकांमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करायचे. हे ऑब्जेक्टिव्ह एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे, ठीक आहे. इव्हॅल्युएशन ॲबिलिटी असायला पाहिजे. इव्हॅल्युएशन ॲबिलिटी म्हणजे काय, तर तुमचे मूल्यांकन कौशल्य आहे जे असायला पाहिजे की तुम्ही एखादा काम करत आहात तर तो कितपत सक्सेस झालेला आहे. तुम्ही जाणीव जागृतीचं काम करता, तो तुम्ही जो केलेला कार्य आहे तो कितपत सक्सेस झालेला आहे. तुम्ही जे काम करत आहात ते जी माहिती लोकांपर्यंत देत आहात तर ते फॉलोअप करत आहेत की फॉलोअप घ्यायला पाहिजे तुम्ही, की जे कार्य तुम्ही लोकांद्वारे करणं इच्छित आहे तुम्हाला, म्हणजे पर्यावरणाविषयी जी तुम्ही जाणीव जागृती करत आहात तर ती लोकांमध्ये झालेली आहे की नाही याच्यामुळे मला मूल्यांकन करायचं आहे, फॉलोअप घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि शेवटचे आहे पार्टिसिपेशन. तर पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही कामामध्ये. फक्त मी तुम्हाला जर सांगत आहे आणि तुम्ही फक्त ऐकत आहात आणि ते कार्य कृतीत आणतच नाही आहात तर त्याचा काही उपयोग नाही. तर सहभाग लोकांचा जास्तीत जास्त वाढवणे, कसा वाढवता येईल आणि लोकांना कसं जास्तीत जास्त पार्टिसिपेट करून घेता येईल यावर सुद्धा कार्य करायला पाहिजे. आणि हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे पर्यावरण शिक्षणाचे, ठीक आहे. नंतर बघणार आहोत पर्यावरण शिक्षणाची मार्गदर्शक तत्वे. तर एक मार्गदर्शक गाईडलाईन्स आहे तुम्हाला पर्यावरण शिक्षणाचे, मार्गदर्शक तत्वे दिले की तुम्हाला त्यात काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तर पहिला बघूया आपण, मानवी जीवनाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हेतुपूर्वक पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने या प्रक्रियेत कृतीतून सहभाग घ्यायला पाहिजे. हा आपली गाईडलाईन धरून दिलेली आहे, आपली मार्गदर्शक तत्वामध्ये आहे हा, की प्रत्येकाने जे काय आहे पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने कृतीतून सहभाग घ्यायचा आहे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी. पर्यावरण समस्या सोडवणे फक्त पर्यावरणाशी रिलेटेड जे संस्था कार्य करत असतील, एनजीओ कार्य करत असतील त्यांचे काम नाही आहे, किंवा एखाद्या टीचरचे काम नाही, किंवा स्टुडंटचे काम नाही जे त्यांना अभ्यासक्रमात आहे म्हणून ते काम नाही, तर ते सर्व सामान्य लोकांचे काम आहे की पर्यावरण समस्या जी ती आपली समस्या आहे, पर्यावरण हा आपला आहे, ठीक आहे. आणि ती समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने कृतीतून सहभाग घ्यायला पाहिजे. नंतर आहे शिक्षण प्रक्रिया वास्तव जीवनात दुवा साधणे. बघा, वास्तव जीवन आणि शिक्षण प्रक्रिया यांचे खूप जवळचे रिलेशन आहे. कारण की शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये जो नॉलेज विद्यार्थ्यांना मिळत असतो, विद्यार्थी समाजात जात असतो, एक चांगला नागरिक बनेल की एक वाईट नागरिक बनेल की तो कसा बनेल, हे सगळं कशावर डिपेंड आहे, तर तुमच्या शिक्षणाच्या प्रक्रियेवर आहे. तुमच्या शिक्षणाच्या डिपेंड करते की तुमच्या शाळेतून तुम्हाला कोणते गुण मिळाले, तुमचे शिक्षकांकडून तुम्ही कोणते गुण घेतले, कोणतं नॉलेज घेतले, त्याचा तुम्ही वास्तव्य जीवनात कसे उपयोग करत आहात, है ना. तर शिक्षण प्रक्रिया आणि वास्तव जीवनाचे दुवा साधणे. तर इन्व्हायरमेंट विषयी तुम्हाला जर माहिती म्हणजे मिळवून घ्यायची आहे किंवा तुम्हाला जागरूकता निर्माण करायची आहे तर विद्यार्थ्यांद्वारे केली जाते, कारण की विद्यार्थी उद्याचे नागरिक होणार असतात आणि विद्यार्थी जेवढा आपल्या शिक्षकाचा जेव्हा शाळेत त्यांना जो नॉलेज मिळतो त्याचाच तो भविष्यामध्ये वापर करत असतात.
ठीक आहे. एक्स्ट्रा ते कुठून घेत नाही. तर त्यांना ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत माहीत झालेल्या आहेत त्यांचाच ते वापर जे आहे आपल्या भवितव्यासाठी करतात, आपल्या भविष्यात करत असतात. अशा वेळी शिक्षण प्रक्रियेचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो रिअल लाईफमध्ये पडत असतो. एज्युकेशन जी प्रणाली आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे ती आणि रिअल लाईफ जी आहे यामध्ये जवळचा संबंध असायला पाहिजे. जे व्यक्ती शिकत आहे तेच त्याच्या रिअल लाईफमध्ये पण त्याला उपयोगात आणायला पाहिजे. नंतर आहे पर्यावरण शिक्षणाच्या इतर शास्त्राशी असणारा संबंध अवलंबन हे प्रमाणबद्ध असणे. पर्यावरणाचं फक्त शिक्षण ते पर्यावरण शिक्षणाचा संबंध फक्त पर्यावरणाचा आहेच नाही, तर त्याचा जो संबंध आहे तो इतर सब्जेक्टशी आहे. जसा गणित असेल, भाषा असेल, इतिहास असेल, भूगोल, सगळ्या विषय असतील, लँग्वेज आहेत, त्या ऑल गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी पर्यावरण शिक्षणाचा अभ्यास आहे. आणखी पर्यावरण शिक्षणाचा इंटर रिलेटेड आहे इतर सब्जेक्टशी. ठीक आहे. अशा वेळी त्या शास्त्र असतील, इतर शास्त्र असतील, मतलब जे काही दुसरे विषय आहेत त्या विषयाशी यांचा जो संबंध आहे व त्याचा अवलंबन जो आहे हा प्रमाणबद्ध असायला पाहिजे. नंतर काय म्हणते, पर्यावरण शिक्षणाची कारणे व लक्षणे शोधण्यास शिकवणे. पर्यावरण शिक्षणाची कारणे आणि लक्षणे शोधण्यास शिकवायला पाहिजे. ठीक आहे. सॉरी, ते पर्यावरण समस्याची कारणे होती शिक्षण झालेल्या. पर्यावरण समस्याची कारणे आणि लक्षणे शोधण्यास शिकवायची आहेत. म्हणजे पर्यावरण समस्या कशा काय उद्भव होत आहेत, त्यांची लक्षणे काय आहेत हे विद्यार्थ्यांना शोधायला सांगायला पाहिजे. त्यांना शिकवायचे आहे की पर्यावरण समस्या या निर्मितीची कारणे काय आहेत. ठीक आहे. आणि नंतर आहे पर्यावरण समस्याची जटिलता स्पष्ट करणे व प्रश्न सोडवण्यासाठी अंगिक कौशल्य बाळगणे. मी आधी सांगत आहे की पर्यावरण शिक्षण आहे याचा उद्देश काय आहे, पर्यावरण समस्या आहे ती जाणून घ्यायची आणि ती सोडवणे, फक्त जाणून घेणे नाही आहे, तर ती कशी सोडवता येईल याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना कार्य करायचे आहे. तर पर्यावरण समस्येची जटिलता स्पष्ट करणे व ते प्रश्न सोडवण्यासाठी जे स्किल आहेत ते स्टुडंटच्या अंगी यायला पाहिजे, ते अंगी कौशल्य बांधणे हा देखील एक मार्गदर्शक तत्व आहे. आणि शेवटचे काय म्हणतात की नैसर्गिक, कृत्रिम, तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक, ऐतिहासिक, सौंदर्यात्मक अशा जीवनाच्या विविध पैलूतून, विविध अंगातून पर्यावरणाचा विचार व्हायला पाहिजे. फक्त पर्यावरण एज्युकेशन करायचं आहे, मार्क्स गेन करायचे आहेत आणि चांगले मार्क्स मिळवायचे आहेत एवढा उद्देश असू नये, तर माणसाच्या प्रत्येक अंगातून तो नैसर्गिक, कृत्रिम, तांत्रिक, सामाजिक त्याच्या प्रत्येक जीवनाच्या पैलूतून पर्यावरणाचा विचार व्हायला पाहिजे. पर्यावरण म्हणजे पर्यावरणात होणारी हानी म्हणजे माझी हानी आहे हेही प्रत्येक नागरिकाला जाणीव असायला पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा माझे आद्य कर्तव्य आहे याची जाणीव जी आहे प्रत्येक नागरिकात व्हायला पाहिजे. त्याचा पर्यावरणाचा विचार प्रत्येक नागरिकांनी करायला पाहिजे. हा यामागील एक मार्गदर्शक तत्व आहे. तर हे होते पर्यावरण शिक्षणाची ध्येय, जे ग्लोबल स्तरावर जे ठरवण्यात आलेले आहेत ते सुद्धा आणि UGCने जे ठरवलेले आहेत ते सुद्धा. ठीक आहे. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझे YouTube चॅनल हिस्टोरिया. थँक्यू.